महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी उच्च शिक्षणाची दारं खुली करणारे आणि जनमानसात शिक्षण महर्षी अशी प्रतिमा असणारे कोल्हापूरचे सुपुत्र माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज सकाळी निधन झालं। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आज दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच नागरिकांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। तसंच बुधवारी सकाळपासून त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल, तर संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर कसबा बोवड्यातील पॅव्हेलियन मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व राजकीय नेत्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना आदरांजली वाहिली। महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्राबरोबरच राजकारणातही डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपला ठसा उमटवलाय। तब्बल 180 पेक्षा अधिक शिक्षण संस्था आणि अभिमत विद्यापीठाची स्थापना करून डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली। त्यातून आजवर लाखो विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी अशा क्षेत्रात पदवी संपादन करून करिअर घडवलं। गेले काही दिवस ते आजारी असल्यानं त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते, मात्र आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। मृत्यूसमयी त्यांचं वय 90 वर्ष होतं। कोल्हापूरचे सुपुत्र असणारे डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1957 पासून झाली। 1957 ते 62 या कालावधीत ते कोल्हापूर नगरपालिकेचे सदस्य होते, तर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते। महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं। शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्र सरकारनं 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं। त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचं राज्यपालपद त्यांनी भूषवलं होतं। डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आजवर लाखो जणांना आरोग्य सुविधा मिळाली आहे, तर कित्येक खेळाडूंना त्यांचं पाठबळ मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना शोक संदेशाद्वारे आदरांजली वाहिली, तर दुपारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन डॉक्टर डी.वाय. पाटील यांना आदरांजली अर्पण करून पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोल्हापुरात येऊन स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्रातील एका महान पर्वाचा अंत झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली आहे। दरम्यान बुधवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव कसबा बोवड्यातील यशवंत निवास इथं अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। त्यानंतर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजपासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे। संध्याकाळी 5 वाजता कसबा बोवडा इथल्या पॅव्हेलियन मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांच्या पश्चात पत्नी शांतादेवी पाटील, मुलगा डॉक्टर संजय पाटील, आमदार सतेज पाटील, विजय पाटील, अजिंक्य पाटील, मुलगी डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्यासह नातू, नातसुना, नातवंड असा मोठा परिवार आहे।